स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। चालू 2026च्या खरीप हंगामात शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे। तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी रवी उन्नती व इतर कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली होती। मात्र हे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या प्रकरणी संबंधित कंपन्यांवर तात्काळ कडक कारवाई करून शेतकऱ्यांना भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने आज सोमवारी शेगाव येथील कृषी अधिकारी यांना देण्यात आला आहे। शिवसेना शिंदे गटाचे शेगाव तालुकाध्यक्ष रामा तारकर यांच्या नेतृत्वात तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आज शहरातील कृषी अधिकारी कार्यालय गाठले। या ठिकाणी निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी चालू हंगामात मोठ्या आशेने रवी उन्नती आणि इतर नामांकित कंपन्यांचे सोयाबीन बियाणे विकत घेतले होते। महागडे बियाणे आणि खते टाकून शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या। मात्र पेरणी उलटून अनेक दिवस झाले तरी बियाण्यांची उगवण झालीच नाही। बियाणे बोगस असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून त्यांचा उत्पादन खर्च वाया गेला आहे। शेतकऱ्यांच्या या समस्येची दखल घेत आज शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कृषी विभाग आणि प्रशासनाला शेतकऱ्यांसह पोहोचून निवेदन दिले आहे। हंगामाच्या सुरुवातीलाच बोगस कंपन्यांनी शेतकऱ्यांची लूट केली आहे। आधीच संकटात असलेला बळीराजा यामुळे पुरता कोलमडला आहे, अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली। शिवाय रवी उन्नती व इतर दोषी बियाणे कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी। कृषी विभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना कंपन्यांकडून किंवा शासनाकडून योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून द्यावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत। आज या ठिकाणी शिवसेनेच्या तालुका व शहरच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये शिवसेनेच्या वतीने आज आम्ही इथं निवेदन देऊन आज एक शेतकऱ्यांचा मोर्चा आणला। इथं अगोदरच या वर्षी पाऊस कमी आहे आणि त्यात बी हे रवी सीड्सचं जे बियाणं आहे हे निघलं नाही। बऱ्याच अशा तक्रारी प्राप्त झाल्या। त्याच अनुषंगाने आज आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तालुका कृषी अधिकारी चोपडे साहेब यांच्यासोबत चर्चा केली आणि या चर्चेतून आता सध्या असं निष्पन्न झालं की संबंधित जे कंपन्या असतील याच्यावर तात्काळ कारवाई करायची आणि आता इथं ताबडतोब इथूनच प्रत्येक ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या असतील त्या तक्रारीचं निराकरण करून त्यांच्या शेतामध्ये आजपासून जाऊन सर्वे करण्यात येतील। आणि या व्यतिरिक्त प्रत्येक कृषी सहाय्यक हा प्रत्येक त्याच्या कार्यस्थळी त्याच्या गावामध्ये सकाळ ते संध्याकाळपर्यंत ड्युटीत हजर राहणारा असे सुद्धा चोपडे साहेब यांनी आदेश केलेले आहेत। आणि आम्ही शिवसेनेच्या वतीनं आमच्या शाखा प्रमुख यांना आवाहन करतो की आपल्या गावातल्या काही समस्या असतील त्या तुम्ही स्वतः शेतकऱ्यांसमोर समजून घ्या आणि तालुका कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांच्यापर्यंत पोहोचवा। आणि सरपंच संघटना अध्यक्ष असल्या या नात्यानं मी सरपंच मंडळींना सुद्धा विनंती करतो की आपल्या गावातील ज्या काही शेतकरीच्या समस्या असतील भिजवाईच्या या संदर्भात गावात दवंडी देऊन आणि चर्चा करून प्रत्येकाच्या काय समस्या त्या जाणून घेऊन तालुका कृषी अधिकारी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांच्यापर्यंत पोहोचवाव्या। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।